जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रात जे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे त्याचा स्वीकार आधुनिक शेतीसाठी व्हावा. कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. आज मोठ्या प्रमाणात पीक पद्धती बदलत आहे. वातावरणातील बदल, अवकाळी, गारपीट इत्यादी संकटांवर मात करून शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यासाठी कृषीथॉन प्रदर्शन महत्त्वपूर्ण आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भुसे यांनी सांगितले. ते आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषीथॉनच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात 70% क्षेत्रावर कापूस, सोयाबीन पीक घेतले जाते. या क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून PM किसान, नमो शेतकरी, 1 रुपयात पीक विमा अशा अनेक योजना शेतकरी हितासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. गेली 25 वर्ष कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करणाऱ्या न्याहारकर कुटुंबाचे कौतुकही नामदार भुसे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. कृषीथॉनच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे आमदार सीमा हिरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार देवदास पिंगळे, आमदार दिलीप वाघ, पंजाब नॅशनल बँकेचे महाप्रबंधक नवीन बुंदेला, नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाने, बार काउन्सिलचे सदस्य जयंत भावे, नरेंद्र ठक्कर, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, विश्वास नागरे, केतन शहा, चंद्रकांत ठक्कर, जगदीश होळकर हे उपस्थित होते. यावेळी कृषीथॉन विशेष सन्मान प्राप्त करणाऱ्या पुरस्कारार्थींचा गौरव दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला आहे. यात आदर्श कृषी अधिकारी सन्मान विवेक सोनवणे यांना, आदर्श मिलेट प्रक्रिया उद्योजक सन्मान महेंद्र छोरिया, आदर्श कृषी उद्योजक सन्मान मधुकर गवळी, कृषी महर्षी सन्मान डॉक्टर सतीश भोंडे, कृषी महर्षी सन्मान कृष्णा भामरे, आदर्श कृषी शिक्षण विस्तार कार्य सन्मान KK वाघ कृषी महाविद्यालय यांचा समावेश आहे. कृषीथॉनच्या 16व्या आवृत्तीत 300हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. ड्रोन, विविध ॲप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निविष्ठा संस्था कंपन्यांनी घेतलेला सहभाग, कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, कृषी पर्यटन विषयावरचे चर्चासत्र हे यंदाच्या कृषीथॉनचे वैशिष्ट्य आहे. बदलत्या प्रवाहात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न अखंडपणे होत आहे. कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसाराचा हा वसा सार्थ ठरवत कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढावे, आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे याकरिता विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने, नाशिक जिल्ह्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या कृषीथॉन प्रदर्शनीला हार्दिक शुभेच्छा देतो. अशा या प्रदर्शनीच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रामध्ये नवीन काय काय संशोधन झालेले आहेत, व्हॅल्यू ॲडिशन काय काय बाबी शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत, अवजारांमध्येही नवीन कुठली अवजारं आलेली आहेत, किंबहुना आधुनिक शेतीच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करणं अपेक्षित आहे, ज्या पद्धतीने पर्यावरणामध्ये बदल होत आहेत अशा बदलत्या परिस्थितीमध्ये काय काय काम कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे, किंबहुना शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाला, त्याच्या घामाला न्याय कसा मिळू शकेल, अशा विविध अंगांच्या माध्यमातून या प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असतं. मला वाटतं की आता न्याहारकर परिवाराचा हा कृषीथॉनचा जो काही प्रवास आहे, आपण स्लाईडच्या माध्यमातून बघितलं असेल की 1989 मध्ये पहिल्यांदा अशा प्रदर्शनीचा त्या ठिकाणी संकल्प करण्यात आला आणि गेली 25 वर्ष 16 ते 17 वेळेस, कदाचित मधला करोनाचा कालावधी असेल तो वगळता
अशा प्रदर्शनीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना ना की नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित, उत्तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र आणि देश पातळीवरचे सुद्धा शेतकरी या प्रदर्शनीला भेट देण्याच्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्याच्यासाठी येत असतात. मला वाटतं की आपल्या सर्व नाशिककरांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय आगळंवेगळं कृषी प्रदर्शन हे दरवर्षी आपल्या नाशिककरांना एक अनमोल अशी भेट न्याहारकर परिवारातर्फे दिली जाते. खरं तर अनेक आपल्या आजूबाजूच्या भागातील असतील, विविध खेड्यातून असतील, विविध शहरातून असतील, असे अनेक लोक या कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात. आणि फक्त प्रदर्शन नसून विविध प्रयोग शेतीसाठी कसे केले पाहिजे किंवा शेतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, आधुनिक शेती, ऑर्गॅनिक शेती कशा पद्धतीने केली पाहिजे ह्या गोष्टींचं सुद्धा तज्ज्ञांचं मार्गदर्शन इथे 5 दिवसात केलं जातं. आजपासून 5 दिवस म्हणजे 27 तारखेपर्यंत या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. जवळपास 350च्या वर स्टॉल आपण जर बघितलं तर अतिशय सुसज्ज आणि सुंदररित्या तयार केलेले इथे स्टॉल केलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्या नाशिकच नसून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव असतील यांना ही एक पर्वणी आहे. मी खरं तर या परिवाराचं खूप मनापासून धन्यवाद देते की आधुनिक अवजारं, त्याचबरोबर शेतीविषयक सर्व जे काम करतात त्यांना पुरस्कार, त्यांचा सन्मान या निमित्ताने होत असतो. आणि त्यामुळे सर्व सन्मानार्थींचं देखील मी मनापूर्वक खूप अभिनंदन करते. हा उपक्रम आयोजित केल्यामुळे आपल्या या नाशिक शहरातील, नाशिक भागातील लोकांना या शेतीविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. आपण बघतो की शेतीत काम करत असताना विविध संकटं असतील, खूप अडचणी असतील, यांना सामोरं जावं लागतं. मग ते हवामानासंदर्भात असेल, कधी पाऊस आधी येतो, कधी नंतर येतो. आत्ताच आपण बघितलं की दिवाळीत पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे हवामानात बदल झाल्यानंतर शेतीवर देखील परिणाम होत असतो. आणि मग उत्पादन कधी, आता बघितलं असेल टोमॅटोला खूप भाव होता आणि नंतर पूर्ण भाव हे कमी झाले. त्यामुळे उत्पादनाच्या मालाचा भाव नसतो. ह्या गोष्टी घडत असताना शेतकऱ्यांना खूप अडचणींना. कार्यक्रमाचे स्वागत संजय न्याहारकर यांनी केले असून प्रास्ताविक साहिल न्याहारकर यांनी केले. आभार अश्विनी न्याहारकर यांनी मांडले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.